भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त तसंच नवीन आमदारांचा जाहीर सत्काराचा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ते राजकारणात कसे आले या संदर्भातला एक किस्सा आवर्जून सांगितला। 12वी पास झालो, लॉ कॉलेजला प्रवेश घेतला आणि वडिलांचा मृत्यू झाला। त्यानंतरही विद्यार्थी परिषदेचं काम करायचं, पूर्णवेळ काम करायचं या अपेक्षेने काम करत होतो। मला आजही आठवतं की 1990ला विद्यार्थी परिषदेच्या एका ग्रुपमध्ये आम्ही सगळे लोक कार सेवक म्हणून अयोध्येला गेलो आणि त्या काळामध्ये अयोध्येला गेल्यानंतर त्या ठिकाणी बदायूंच्या जेलमध्ये अनिलजी या ठिकाणी आहेत, आम्ही सगळे बदायूंच्या जेलमध्ये होतो। मीच त्यात सगळ्यात मोठा होतो, मी 20 वर्षाचा होतो। बाकी विद्यार्थी परिषदेचे सगळे 16, 17, 18 वर्षाचे आमचे लोक माझ्या सोबत होते। आणि तिथनं परत आल्यानंतर एक दिवस आमचे त्यावेळेचे प्रांत मंत्री सुनीलजी आंबेकर यांनी आम्ही विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयासमोर बसलो होतो आणि तिथे मला बोलवून सांगितलं की असा निर्णय झाला आहे की उद्यापासनं तुला भारतीय जनता पक्षात काम करायचं आहे। मी त्यांच्याशी भांडलो, मी म्हटलं मला राजकारणात जायचंच नाही, मला विद्यार्थी परिषदेत पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करायचं आहे, मी माझ्या जीवनाचं ध्येय ठरवलेलं आहे। पण त्यांनी सांगितलं की आपला निर्णय आपण करत नाही आणि तुला काही जर प्रश्न असतील तर विलासजी फडणवीस यांच्याकडे जा आणि त्यांना तू सांग। मी दुसऱ्या दिवशी विलासजींकडे गेलो, त्यांना सांगितलं की विलासजी मला राजकारणात कामच करायचं नाही आहे। विलासजींनी नेहमीच्या पद्धतीने बस, चिवडा खा, पुरणाची पोळी खा असं अर्धा तास आणि मग अर्ध्या तासाने सांगितलं तू स्वयंसेवक आहेस। एकदा आपला निर्णय वरिष्ठांनी घेतला की त्यानंतर त्याच्यात प्रश्न विचारायचे नसतात। उद्यापासनं भारतीय जनता पक्षाचं काम सुरू कर आणि दुसऱ्या दिवशीपासनं भाजपचं काम मी सुरू केलं। ची सुरुवात पुण्यातल्या एका खळबळजनक बातमीने करूया। पुण्यामध्ये विधान परिषदेचे आमदार योगेश शेडेकर यांचे मामा सतीश वाघ यांची काही दिवसांपूर्वी अपहरण करून निर्घृण पद्धतीने हत्या झाली होती। हत्येच्या घटनेनंतर पुणे शहरासह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली। पण सतीश वाघ हत्या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आलाय। सतीश वाघ यांच्या पत्नीनंच त्यांच्या हत्येची सुपारी दिल्याचं स्पष्ट झालंय। सतीश वाघ यांच्या पत्नीला गुन्हे शाखेने आता अटक केली आहे। प्रेम प्रकरणातनं ही सुपारी देत त्यांचा खून झाल्याचं निष्पन्न झालंय। तर सतीश वाघ हत्या प्रकरणाचा घटनाक्रम नेमका कसा होता ते आपण पाहतोय। सतीश वाघ यांची शेवाळवाडीतनं मॉर्निंग वॉकला जात असतानाच हत्या झालेली होती। मॉर्निंग वॉक सुरू केल्यावरती ब्लूबेरी हॉटेलजवळ सतीश वाघ थांबले होते। मग कारमधनं 4 जण उतरले आणि या 4घांनी सतीश वाघ यांना कारमध्ये डांबलं आणि त्यांचं अपहरण केलं। मग सोलापूर मार्गे सतीश वाघ यांची कार पुढे नेण्यात आली। तर सतीश वाघ यांचा त्याच दिवशी संध्याकाळी मृतदेह आढळला आणि एकच खळबळ माजली। या संपूर्ण हत्येचा उलगडा कसा झाला तर शेजाऱ्यानंच 5 लाखांची सुपारी दिल्याचं उघडकीस आलं पोलीस तपासात। पोलिसांनी या प्रकरणामध्ये संशयितांना धाराशिवमधून अटक केली होती। जवळपास 4 महिन्यांपूर्वी सतीश वाघ यांच्या हत्येची सुपारी दिली गेली। अक्षय जावळकर या भाडेकरूसोबत त्यांच्या पत्नीची जवळीक होती आणि पत्नीनंच त्यांच्या हत्येची सुपारी दिल्याचं उघड झालं। प्रेम प्रकरणातनं सतीश वाघ यांची हत्या झाल्याचं आता स्पष्ट झालंय। या प्रकरणी त्यांच्या पत्नीला गुन्हे शाखेने अटक केली आहे। आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्याला अधिक माहिती देतील। वैभव, या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा नेमका कसा झाला? ज्ञानदा, हे सगळं प्रकरण जे आहे साधारण 11 डिसेंबरपासून या सगळ्या प्रकाराची माहिती जी आहे ती पोलिसांकडे होती। या सतीश वाघ यांच्या पत्नीनंच ही सुपारी जी आहे ती दिलेली होती याची माहिती पोलिसांना मिळालेली होती। मात्र सतीश वाघ यांच्या मृत्यूनंतर 13 दिवस सगळे विधी जे आहेत ते विधी होऊ देऊन नंतर तिला अटक केली जावी असा पोलिसांचा एकूण मानस होता। तोपर्यंत बऱ्यापैकी तांत्रिक पुरावे जे आहेत ते पोलिसांनी गोळा केलेले होते आणि जो अक्षय जावळकर आहे
जो मुख्य आरोपी या पूर्वीपर्यंत या केसमधला होता, त्याने पोलिसांना जी माहिती दिलेली होती वेगवेगळी, 5 लाख रुपये त्याला देण्यात आलेले होते. हे पैसे कुठून कसे आले या सगळ्याचे फायनान्शियल ट्रेल्स जे आहेत त्याचा तपास पोलिसांनी केला. आणि त्यानंतर या सगळ्या खुनामध्ये सतीश वाघ यांच्या अपहरण आणि खुनामध्ये त्यांच्या पत्नीचाच हात असल्याचं निष्पन्न झालं. तिला आज गुन्हे शाखेनं अटक केली आहे. सतीश वाघ यांचा 13वा झाल्यानंतर, सगळे विधी झाल्यानंतर ही अटक जी आहे ती करण्यात आलेली आहे. प्रेम संबंधांमधून हा सगळा प्रकार झालाय असं समजतंय. या सतीश वाघ यांची पत्नी जी आहे तिचे प्रेम संबंध जे आहेत ते या जावळकर सोबत होते आणि या सगळ्याची माहिती जी आहे ती सतीश वाघ यांना होती. सतीश वाघ यांचेही अक्षय जावळकर यांच्या कुटुंबियातल्या महिलेबरोबर काही वादावादी होत्या आर्थिक विषयांवरून. असा हा सगळा गुंतागुंतीचा तपास होता. तो पोलिसांनी पूर्ण केल्यानंतर सतीश वाघ यांच्या पत्नीचा सहभाग जो आहे तो या खुनातला उघड झाला. ही हत्या जी आहे ती त्यांनीच सुपारी देऊन घडवून आणल्याचा पोलिसांच्या तपासात उघड झाल्यानंतर आता तिला गुन्हे शाखेनं अटक केली आहे. बरंच गाजलं हे प्रकरण राज्यभरामध्ये. पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर पत्नीनं सतीश वाघ यांचा खून केल्याचं निष्पन्न झालं. आता पत्नीला गुन्हे शाखेकडनं अटक झाली. वैभव, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. अपडेट जाणून घेत राहू. आणि यापुढची बातमी नाशिकमधनं आहे. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री कोण याची उत्सुकता असताना माणिकराव कोकाटे यांच्या नावावरती पालकमंत्री म्हणून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त होते. कारण केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या दौऱ्यादरम्यान कृषी मंत्री आणि पालकमंत्री असा माणिकराव कोकाटेंचा उल्लेख पाहायला मिळतोय. कृषी मंत्री या पदासमोर पालकमंत्री असाही उल्लेख झाल्यामुळे कृषी मंत्री असलेलेच माणिकराव कोकाटे नाशिकचे पालकमंत्री असणार का, हा प्रश्न आता उपस्थित झालाय. माणिकराव कोकाटे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री असण्याचे हे संकेत आहेत का, याची चर्चा रंगू लागली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, आमदार आहेत आणि मंत्री आहेत. आणि हेच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आता नाशिकचे पालकमंत्री होतील अशी दाट शक्यता आहे. कारण केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या दौऱ्याच्या कार्यक्रमात माणिकराव कोकाटे यांचा उल्लेख कृषी मंत्री आणि पालकमंत्री असा सुद्धा करण्यात आलाय. आणि यानंतर धक्कादायक बातमी कल्याणमधनं. बदलापूरमधल्या अल्पवयीन मुलीवरच्या अत्याचाराचं प्रकरण अगदी ताजं असताना आता कल्याणमध्ये सुद्धा असाच एक चीड आणणारा प्रकार घडलाय. एका अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करून तिची हत्या झाली आहे. या सगळ्या प्रकरणातली धक्कादायक बाब अशी की आरोपीच्या पत्नीनं सुद्धा या हत्या प्रकरणात आरोपीला मदत केल्याचं कळतंय. कल्याणमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी घटना. बारा वर्षीय मुलीची अत्याचार करून हत्या. गुन्ह्यात आरोपीच्या पत्नीची मदत. अटक झाल्यानंतरही व्हिक्टरीची साईन दाखवणारा हाच तो सैतान विशाल गवळी, ज्यानं त्या निरागस अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली. 23 डिसेंबर रोजी ती मुलगी खाऊ आणण्यासाठी घराबाहेर पडली, पण त्यानंतर ती घरी परतलीच नाही. घरच्यांनी तिची शोधाशोध केली, पण ती काही सापडली नाही. त्यानंतर पालकांनी पोलिसात धाव घेतली. 24 डिसेंबरला दुसऱ्या दिवशी बापगाव परिसरात तिचा मृतदेह आढळून आला. मुलीवर अत्याचार झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं. तर आम्ही सिनियर पीआयला परत कोळसेवाडीमध्ये जाऊन सांगितलं की साहेब हा धमकी देतो माणूस. तर सिनियर पीआयने त्याला बोलवून घेतला आणि त्याला दम दिला म्हणजे तू त्याला परत तू काय धमकी दिला, तुझा हातपाय तोडून टाकणार, तुला आत्मही टाकणार. तो बोलला नाही देणार. तर हा माणूस तिकडनं आल्यावरती आणि आम्हाला बायकोला आणि आम्ही सर्व बाहेर होतो, म्हणतो की तुमको भारी पडेगा और तुमको दिख के आएगा, समझ में आएगा, अभी नहीं आएगा बाद में समझ में आएगा, असा त्यांनी इशारा मला पूर्ण दिला होता साहेब. या प्रकरणातली एक एक धक्कादायक बाब आता समोर येऊ लागली आहे. सैतान विशाल गवळीनं अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली. त्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी त्यानं त्या मुलीचा मृतदेह एका मोठ्या बॅगमध्ये भरला. संध्याकाळी त्याची पत्नी कामावरून घरी आल्यानंतर विशालनं घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर या पती पत्नीनं मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना. घरातले रक्ताचे डाग पुसले. रात्री 8:30च्या सुमारास विशाल आणि त्याची पत्नी मित्राच्या रिक्षातून मृतदेह असलेली बॅग घेऊन बापगावच्या दिशेने निघाले.
रात्री 9 वाजता त्यांनी बापगाव परिसरात मृतदेह फेकल्याचा जबाब विशालची पत्नी साक्षीनं दिलाय. सीसीटीव्हीच्या माध्यमातून आपण त्या दोन्ही आरोपींना अटक केलेला आहे. त्याच्यामध्ये सीसीटीव्हीमधून जो आरोपी आणि त्याची पत्नी या दोघांनाही त्यामध्ये आता अटक केलेला आहे. त्यामध्ये रिक्षा जो आहे सीसीटीव्ही फुटेज तो रिक्षा सुद्धा आपण जप्त केलेला आहे आणि त्याचं पोलीस स्टेशनला असणारं रेकॉर्ड आणि यापूर्वीची केलेली कारवाई यावरती आम्ही योग्य ती कारवाई करत आहोत. मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर नराधम विशालनं एका बारमधून दारू खरेदी केली. आपल्या कृत्याचा कुठलाही पश्चाताप त्याला नव्हता. त्यानंतर तो शेगावला आपल्या सासरी पसार झाला, पण पोलिसांनी एका सलूनमधून त्याला जेरबंद केलं. आरोपी विशालची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. पोक्सोसह विनयभंगाचे एकूण 6 गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. पोलिसांनी त्याला कल्याणमधून तडीपार केलं होतं. विशाल गवळीची 3 लग्न झाली आहेत. दरम्यान या घटनेमुळे कल्याणमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आरोपी विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. इकडे राज्य सरकारनं या प्रकरणाची गंभीर दखल घेत कठोर कारवाईचं आश्वासन दिलंय. आज जे आरोपीला पकडलं गेलेलं आहे त्याचे म्हणजे बदलापूरमध्ये जो घटना घडली त्या आरोपीची 3 लग्न झाली होती आणि ह्या आरोपीची 3 लग्न झालेली आहेत. आणि जे बदलापूरच्या आरोपीसोबत जे केलं त्याच परीने ह्या आरोपीसोबत पण करावं अशी मी गृहमंत्र्यांकडे मागणी करेन. आणि याला जे काही आहे कठोर शिक्षा ही व्हायलाच पाहिजे ही मी मागणी करेन. कारण आपण बघितलं असेल तर अत्याचाराच्या घटनापैकी 95% घटना नातेवाईक किंवा ओळखीच्या लोकांकडनं होतात. त्यामुळे हा जसा एक प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच, मी नाकारतच नाही, पण त्यासोबत हा सामाजिक प्रश्न देखील आहे. ऑगस्टमध्ये बदलापुरात 2 अल्पवयीन मुलींवर शाळेत अत्याचाराची घटना घडली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. अशात कल्याणमधल्या या घटनेनं नागरिकांमध्ये असंतोष पसरलाय. अशा प्रकारच्या घटनांना कधी आळा बसणार हा सवाल नागरिकांकडून केला जातोय. व्हिडिओ जर्नलिस्ट नरेश पाटीलसह प्रदीप भणगे, न्यूज 18 लोकमत, कल्याण. आणि पुढची बातमी बीडमधनं. बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन 16 दिवस उलटले तरी मुख्य आरोपी अजूनही फरार आहे. पोलीस आणि सीआयडीच्या तपासावरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. पोलीसच आरोपींना पाठीशी घालतात असा आरोप विरोधक करत असताना आता शरद पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणेंनी पोलिसांच्या तपासावर तीव्र नाराजी व्यक्त केली. इतकी निर्घृण हत्या करणारे आरोपी मोकाट कसे असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आधीच तक्रार घेतली असती आणि आरोपींचा शोध घेतला असता तर हत्या घडली नसती असं बजरंग सोनवणे म्हणतात. हे जे आता पकडलेत यांच्या मोबाईलचा CDR काढायला काय लागतंय बरं? जे आरोपी आहेत त्या आरोपीच्या मोबाईलचा CDR काढायला त्याला मोबाईल थोडा लागतोय. CDR तुम्ही काढू शकता का नाही? मग आता त्यांचे मोबाईल टाका ना ट्रॅकला. जी इलेक्शनमध्ये आमचा CDR काढीत होतात सत्तेच्या जीवावर, आता काढा ना आरोपीचा CDR. ही जी आरोपी आहे त्या आरोपीच्या मोबाईलचा CDR काढा. आणि पोलीस यंत्रणा आपल्याकडे बीड जिल्ह्यामध्ये CDR काढायला परफेक्ट आहे. मग CDR काढा ना यांचे CDR काढा. कुणाकुणाला किती बोलणं होतंय. दिवसात एक माणूस 3 घंटे कुणाकुणाला बोलला जात आहे. काढा. तिन्ही केस CID कडे गेलेल्या आहेत तशी माहिती कळाली. तिन्ही केस जर आता तिकडे वर्ग केल्यात तर याचा अर्थ काय होतो की तिन्ही केस एकत्र क्लब करण्याचा अर्थ असा आहे की तिन्हीचं कनेक्शन एक आहे. मी जी पहिल्या सुरुवातीपासून जी तुम्हाला सांगतो तिन्हीचं कनेक्शन एक आहे. मग या तिन्ही जे गुन्हेगार आहेत ते तिन्हीमध्ये त्या तिन्हीतले सर्व गुन्हेगार कॉमन आहेत असं गृहीत धरून सर्वांना या सगळ्या गुन्ह्यामध्ये ऍड केलं पाहिजे. जे खंडणीत आहेत तेच मर्डरमध्ये पण आहेत आणि जे मर्डरमध्ये आहेत ते सुद्धा खंडणीच्या प्रकारात आहेत. म्हणजे क्लब केलं एक शासनानं आणि हे त्याचं CDR काढले की नक्की कळेल. या मोर्चाच्या संदर्भात मी सर्व जनतेला सुद्धा आवाहन करणार आहे की तुम्ही सगळेजण 28 तारखेपर्यंत जर ह्यांनी काही ऍक्शन नाही केली आणि नाही झालं तर आपण तो मोर्चा मोठा करू. मी स्वतः हजर राहणार आहे आणि आपण सर्वांनी हजरही राहिलं पाहिजे त्या मोर्चाला असं मी जनतेला तुमच्या माध्यमातून आवाहन करणार. एवढंच नाही, तेवढ्या मोर्चावर मी थांबणार नाही. तर पुढच्या काळामध्ये याचा जर तपास 1 तारखेपर्यंत नाही झाला तर पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये नवीन वर्षामध्ये मी स्वतः उपोषणाला बसणार आणि खमक्या भूमिका घेऊन मी जोपर्यंत हा निर्णय छडायला लागत नाही तोपर्यंत उठणार नाही अशी भूमिका सुद्धा मी पुढच्या काळात घेणार.